रावेत परिसरामध्ये होर्डिंग पडून नेमकं ह्या दुर्घटनेला कोण अधिकारी कारणीभूत आहेत आणि आयुक्त म्हणत आहेत की एक दावा दाखल करण्यात आलेला आहे होर्डिंग असोसिएशनच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये, त्यामुळे आम्ही या होर्डिंग विरोधात कारवाई करू शकत नाही. कसं पाहता याकडे? हे बघा, ते एक म्हणतात हे आयुक्त इनोसेंट यांच्यावर प्रेशर होतोय आणि आकाश चंद परवाना विभागाचे पहिले ढोले साहेब होते ते बी इनोसेंट होते आणि खूप ऍक्टिव्ह होते. या सगळ्या केसमध्ये आज माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे. यांनी जे निलेश देशमुख आणि राजेश पाटील यांनी काय केलं की जे इनलिगल होर्डिंग होते त्यांना स्वतःहून पैसे खाऊन धाव घ्यायला सांगितला, कोर्टात जावा आणि आम्ही तुम्हाला स्टे मिळेल, आम्ही काय ऍक्शन घेणार नाही, आम्ही लोकांना सांगू की कोर्टात वाद चालू असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाहीये. पण यांची जबाबदारी होती की कोर्टामध्ये त्यांनी जे ॲफिडेव्हिट दाखल केलाय त्या ॲफिडेव्हिटचा जस्टिस समोर सांगायला पाहिजे होता की सर हे 440 होर्डिंग आणि मी 440 होर्डिंगची यांच्याकडनं माहिती अधिकारात लोखंडाचे सॅम्पलची आणि सॉईलच्या सॅम्पलची अधिकारी मागितलेली हे 15 वर्ष 10 वर्ष जुने होर्डिंग आहे, त्याचे पैसे खाऊन फक्त 1 वर्षाचा दाखवून पैसे घेऊन हे करण्याचा प्लॅन हे दोघांचा. आणि हे काय थांबला असता का की ज्या वेळेस या लोकांनी माझ्या मुलाचे जर होर्डिंग कापले होते त्या मुलांनी हे बघा, हे तुम्हाला मी होर्डिंग दाखवतो. याच्यामध्ये ज्या टेंडरला सगळे पास झाले होते, ज्या टेंडरला होर्डिंगला हायेस्ट बिडिंग मिळाली होती त्याला ह्यांना देणं गरजेचं होतं. पण माझ्या मुलांनी यांच्यावर रेट टाकल्यामुळे यांनी खुन्नस काढण्यासाठी माझ्या मुलाचे 28 टेंडर रद्द केले, स्वतःची पॉवरचा मिसयूज केला हे राजेश पाटीलने. त्यांचा काम होता की जे मुलावर अत्याचार झालाय त्याला न्याय दिला पाहिजे होता की बाबा तुला हे का मिळत नाहीये, तुला कोणी टक्के मागितले, तुझे होर्डिंग उभे कर. तसं करण्यापेक्षा त्यांनी उलट माझ्या मुलावर अत्याचार केला आणि माझ्याकडे पाठपुरावे माझ्या मुलाचे भरलेले पैसे भरल्याचे नंतर देखील ज्या कंपनीने भरलेले त्याचे होर्डिंग आजही उभे आहेत. आणि राजेश पाटील म्हणतात की विद्युतीकरण होते. अरे काय माझ्या मुलाच्या होर्डिंगमुळेच विद्युतीकरण होतंय? हे 440 जे गेले त्याच्यामुळे विद्युतीकरण होत नाही, त्यांना दिसत नाही? एवढे मोठे अधिकारी ते त्यांना डोळे नाहीत का? मुळात प्रश्न असा आहे की काल जी होर्डिंग पडली, आयुक्त म्हणतात की 434 होर्डिंग बेकायदेशीर आहेत, तर ह्या होर्डिंग ज्या आहेत ह्या राजेश पाटलांनी अनधिकृत ठरवलं. येस, राजेश पाटील जे अनधिकृत ठेवलं नाही, राजेश पाटलांनी त्यांना चान्स दिला अधिकृत करायला. त्यांचा काम होता की जर शासनाच्या नियमामध्ये बसत नसतील तर त्यांना जायला, आणि राजेश पाटीलने ॲफिडेव्हिट सबमिट करायला पाहिजे होता की सदरचे होर्डिंग जे आलेले आहे आमचे नियम बाहेर लावलेले आहे म्हणून तातडीने काढण्यात यावं. त्यांनी का नाही घेतला आक्षेप? त्यांनी ॲफिडेव्हिट का नाही दाखल केला की हे 440 होर्डिंग आम्ही बघितले, यांची आर झालेली आहे आणि हे 440 होर्डिंग आजही सुद्धा त्यांचं नूतनीकरण नाहीये. ते कोर्टात केस असल्या हरकत नाहीये, कोर्टात करा. कोर्ट जे माननीय न्यायालय जे आदेश देणार ते सगळ्या मान्य, पण तुम्हाला तर तुमची बाजू सांगावं लागेल ना साहेब की हे 440 होर्डिंग जे उभे होते ना हे इलिगल आहे. आणि मी वारंवार त्यांना पत्र देतोय की हे 440 होर्डिंग जे लागलेले हे मोजमापापेक्षा जास्त आहे साहेब. जर एक माणसाची कॅपॅसिटी 10 किलो घ्यायची असेल तर तुम्ही जर 100 किलो टाकणार तर तो माणूस दबणार का नाही? शासनाने जी नियमावली दिली होती 40/20, 20/20, 30/20 अशी दिली होती, पण हे आता 80/40 बॅक टू बॅक असे होर्डिंग लावलेले. ह्याला जबाबदार कोण? यांचा काम होता की ज्या टायमाला अर्ज येते उभा राहिल्यानंतर त्याची फोटो काढल्यानंतर असं कुठलाही रेकॉर्ड दिसून येत नाही यांच्याकडे. मुळात आता अकाउंटेबिलिटी कुणाची? अकाउंटेबल राजेश पाटील आणि निलेश देशमुख हे फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर दिस केस. हे 5 माणसाचे जे मर्डर झाला आहे त्याच्या खून केला आहे त्या लोकांनी. तर त्यासाठी तुमच्या हे मार्फत सांगतो की पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरुद्ध आपण FIR दाखल करण्यासाठी आपण बोलावं पाहिजे. प्रत्येक टायमाला नागरिक किती बोलत, प्रत्येक नागरिक समोर येत नाहीये. आज मी येतो, मलाही माहिती आहे, मला लोक धमकी देतात. तुम्ही जाणार का पोलिसांकडे? कारण की महापालिका मी मगा हे सुमोटो आहे सर, हे सुमोटो आहे. हे जे घडलंय ना ह्याच्यामध्ये सुमोटो पोलिसांनी सुद्धा घ्यायला पाहिजे होता की बाबा कसं झालं, काय झालं, घ्यायला इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की कसं झाला, हे तुटला कशामुळे तुटला, ह्याची पहिले सर्वेक्षण केला होता का, कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या कर्मचाऱ्यांनी केलं, अर्ज कधी आला होता, ह्याला यांनी पैसे कधी भरणा केले होते, जर पैसे भरणा केले नाही तर उभा कसा केला. आणि मला सांगा तुम्ही की हे राजेश पाटलाचे काम असताना अजून पण अनधिकृत थांबला का? आणि तुम्ही हे 440 जे कोर्टात गेले तर कोर्टामध्ये आजपर्यंत का नाही दाखल केला? यांनी 2 वेळा मला दाखवला की सिंग साहेब आम्ही स्टेटस को मिळाला आहे. स्टेटस को मध्ये काय असतो? ॲज इट इज वेअर इट इज, म्हणजे जो जाहिरात त्या टायमा लागली होती तोच लागायचा. मग का बदली करत होते ह्या जाहिरात? ह्यांनी का नाही नोटीस दिल्या? यांचं काम नव्हतं का की स्टेटस को मेंटेन करा? म्हणजे तुमच्या हे स्टेटस को मध्ये ह्यांनी हायकोर्टला सांगायला पाहिजे की साहेब त्यांनी एकच कागदचा दिलाय आणि ज्यांनी 10 कागद तिथे लावलेले त्यांनी ह्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं का? ह्यांनी का नाही सांगितलं? एवढे दिवस का वेळ घालवली यांनी? यांचा वकील पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा वकील दिघे
आणि हायकोर्टाचा वकील कोठारी हे दोघांनी संगनमत करून पालिकेला नुकसान दिलेलं आहे आणि हे केस दाबवलेलं आहे. का की हे जाणून बुजून केलेलं आहे. हायकोर्टात एवढा दिवस लागत नाही, कुठले वेळेला 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात निकाल लागतो. एवढा का लागला मला तुम्ही सांगा ना. हे सादर करत नाहीत कुठले कागद.